जय शिवराय मित्रांनो केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे। केळी उत्पादक शेतकऱ्यांचा 2024-25 चा पीक विमा अखेर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे आणि याच्या संदर्भातील प्रक्रिया आता सुरू करण्यात आलेली आहे। मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून या फळपीक विमा योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांची माहिती उपलब्ध करण्याकरता हवामानाचा डेटा उपलब्ध करून दिला जात नव्हता। त्याच्या संदर्भातील काही वादविवाद सुरू होते। शेवटी याच्यावरती तोडगा निघाला होता आणि हा तोडगा निघाल्यानंतर आता 2024-25 चा कमी तापमान आणि जास्त तापमान या ट्रिगरच्या अंतर्गत पात्र झालेल्या शेतकऱ्यांचा विमा हा त्यांच्या खात्यामध्ये वितरित करायला कंपनीच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि तशा प्रकारच्या वितरणाच्या प्रक्रिया सुरू करण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर जळगाव जिल्ह्यामधून साधारणपणे 72,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या माध्यमातून केळीचा फळपीक विमा काढण्यात आला होता, ज्याच्यामध्ये जास्त क्षेत्रावरती फळपीक विमा भरणं किंवा फळबागांची नोंद नसणं किंवा इतर काही कारणास्तव साधारणपणे 6 ते 7,000 शेतकऱ्यांचे अर्ज बाद करण्यात आलेले होते आणि आता उर्वरित असलेल्या या शेतकऱ्यांना आता हा फळपीक विमा मिळण्यासाठी मदत होणार आहे। मित्रांनो, फक्त जळगावच नाही तर इतर भागामध्ये सुद्धा आंबिया बहारचा असलेला फळपीक विमा वाटप होण्यासाठी आता सुरुवात केली जाणार आहे। जळगाव जिल्ह्यातील साधारणपणे 480 कोटीच्या आसपासची रक्कम ही या केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती क्रेडिट केली जाणार आहे। याच्यामध्ये कमीत कमी 32,000 ते जास्तीत जास्त 52,000 रुपये प्रति हेक्टर या प्रमाणामध्ये हा फळपीक विमा वितरित केला जाणार आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर आंबिया बहार फळपीक विमा योजनेच्या नियमावलीनुसार 15 सप्टेंबर पासून या फळपीक विम्याचे पात्र असलेल्या शेतकऱ्यांचे क्लेम मंजूर होऊन त्याचं वितरण होणं अपेक्षित असतं, परंतु याच्यामध्ये सुरू असलेले काही वादंग, उपलब्ध होत नसलेला डाटा या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती विलंब झाला आणि अखेर विलंबानं का होईना हा फळपीक विमा वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, याच्यासाठी आपण पाहिलं तर वेळोवेळी रक्षा खडसे असतील किंवा गिरीश महाजन असतील, याच्यासाठी उन्मेष पाटील, आताच आपण पाहिलं होतं की रिसेंटली याच्या संदर्भातील एक आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला होता। गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून वेळोवेळी पाठपुरावा केला जात होता आणि अशा सर्व नेत्यांच्या एकत्रितपणे पाठपुराव्यामुळे अखेर जळगाव जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना फळपीक विमा मिळण्यासाठी मदत होणार आहे। मित्रांनो, याचबरोबर आपण यापूर्वी सुद्धा पाहिलं होतं की कोकणामध्ये सुद्धा जे काही इतर फळांचे फळपीक विमा आहेत, ज्याच्यामध्ये आंबा असेल किंवा इतर फळं असतील, याला सुद्धा जे काही ट्रिगर लागू झालेले आहेत त्याच्यासाठी आता तापमानाच्या नोंदी, त्याच्यासाठी आवश्यक डाटा उपलब्ध केलेला आहे। लवकरच ज्या ज्या जिल्ह्याचा इतर जिल्ह्याचा पीक विमा मंजूर होईल त्याच्या संदर्भातील जे जे अपडेट समोर येतील ते अपडेट सुद्धा आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी दिवाळीपूर्वी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मात्र हा एक मोठा दिलासा मिळालेला आहे। मित्रांनो, फक्त जळगावच नाही तर ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे ट्रिगर लागू होतील, ज्या ज्या महसूल मंडळामध्ये अशा प्रकारचे ट्रिगर लागू होतील, त्या सर्व महसूल मंडळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचा फळपीक विमा त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाणार आहे। धन्यवाद।